पुण्यामधल्या हिट अँड रन केस ही सध्या चांगलीच चर्चेत आहे आणि असं असताना आता नागपूरमध्ये दाटीवाटीचा परिसर असलेल्या महाल भागातल्या झेंडा चौकात मद्यधुंद कार चालकांना तिघांना धडक देत जखमी केल्याची घटना घडली आहे। यामध्ये एका महिलेसह 3 महिन्याच्या चिमुकला आणि एक पुरुष जखमी झालाय। या अपघातात सचिन सूर्यभान सुभेदार, नाझमीन शेख वसीम शेख, जोहान शेख वसीम शेख जखमी झाले। तर सनी चव्हाण, अंकुश ढाले आणि आकाश अशी या प्रकरणात अटक झालेल्या तरुणांची नावं आहेत। आणि धक्कादायक म्हणजे आरोपींच्या गाडीमध्ये दारूच्या बाटल्या आणि गांजा सापडलेला आहे। शुक्रवारी रात्री 8:30 वाजताच्या सुमारास झेंडा चौकामध्ये अत्यंत वेगाने ही कार आली। लाकडी पूल ते झेंडा चौक या दिशेने जाणाऱ्या या कारनं महिला आणि तिच्या मुलासह एका इसमाला उडवलं आणि यामध्ये महिला आणि चिमुकला गंभीर जखमी आहे आणि त्यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळते। 8:30च्या अमृत नोनी गॅस्ट्रिन, अपचन, ऍसिडिटी, गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन। पास आपले कोतवाली पोलीस स्टेशन अंतर्गत झेंडा चौकात घटना घडली। एक 3 युवक होते गाडीमध्ये। ती रेनॉल्ट कंपनीची जी गाडी आहे त्यांनी रॅश ड्रायव्हिंग करून एक महिला, तिच्याकडील एक लहान बालक आणि एक अजून व्यक्ती, तिसरा व्यक्ती यांना त्यांनी कारने उडवले आणि त्यांना जखमी केले आणि तिथे थोडा मॉब जमला होता। त्यांनी तात्काळ एका आरोपीला तिथून ताब्यात घेतले होते आणि 2 आरोपी पसार झाले होते। सध्या 3 आरोपींना आपण ताब्यात घेतलेला आहे। तिघांना आपण मेडिकलला पाठवलं आहे। ती जी अपघातातली कार आहे ती पण आपण जप्त केली। तिची झडती घेतली असता कारमध्ये आपल्याला काही दारूच्या बॉटल्स आणि काही नार्कोटिक सबस्टन्स गांजासारखे आपल्याला आढळून आले, ते आपण जप्त केलेले आहेत। 3 आरोपींचे आता ब्लड सॅम्पल्स आणि इतर मेडिकल टेस्टसाठी आपण त्यांना पाठवलं आहे। आणि थेट जाऊया आणखी सविस्तर माहितीसाठी आमचे प्रतिनिधी अमर काणे नागपूरमधून ज्या ठिकाणी दुर्घटना झाली त्या ठिकाणून आपल्याबरोबर संपर्कात आहेत। अमर, ज्या भागामध्ये ही घटना झाली नेमका हा भाग कसा आहे, कशा पद्धतीने सगळा अपघात झालाय? पुण्याचं प्रकरण चर्चेत असताना लगेचच नागपूरमध्ये ही घटना घडली आहे, काय काय नेमकं या अपघातावेळी झालंय? अनुपमा, जुन्या शहरातील हा संपूर्ण भाग आहे, महाल झेंडा चौक परिसरातला भाग आहे आणि मी थेट दृश्य दाखवतो। आता इथे ज्या 2 बाईक उभ्या आहेत, झाड उभ्या आहेत, तिथे जाऊन ही कार जी होती ती येऊन आपटली होती आणि दरम्यान तिने काही 25 ते 30 मीटर काही लोकांना उडवत आलं होतं। आपण बघू शकतो हा आता ज्या दिशेने कॅमेरा दिसतोय आपल्याला, चित्र जे दिसत आहे ते ही जी कार आहे ती आयचित मंदिर म्हणजे लकडी पुलाकडून इकडे झेंडा चौकाच्या दिशेने संपूर्ण कार जात होती। रस्त्यात काही लोक चालले होते। इथे चहाच्या टपऱ्या सुद्धा दिसत आहेत। त्या चहाच्या टपऱ्यावर सचिन सुभेदार जो एक जखमी आहे तो सुद्धा तिथे होता, आपल्या बाईक काढत होता म्हणजे स्कूटर काढत होता आणि त्या दरम्यान ती कार वेगाने आली आणि त्यांना उडवलं। त्यांनी झी24 तासशी बोलताना आता स्वतः सांगितलं की अक्षरशः मी मृत्यू जवळून पाहिलेला, मी कार आणि त्या माझ्या बाईकच्या मध्ये सापडलो होतो, त्यानंतर लोकांनी मला बाहेर काढलं। अतिशय दाटीवाटीचा परिसर, छोट्या गल्ल्या असलेला संपूर्ण परिसर, अगदी लहान लहानशे रस्ते आहे कारण की जुन्या शहरातील महाल परिसरातील हा संपूर्ण भाग आणि अशा या परिसरात हे कार चालक अतिशय वेगाने येतात। किंबहुना यांच्या गाडीमध्ये दारूच्या बाटल्याही सापडतात, गांजासारख्या गोष्टी पण सापडतात। अतिशय संतापजनक हे संपूर्ण प्रकरण आहे आणि यानंतर या 3 जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं। सचिन सुभेदार जे आहेत ते आता आपल्या घरी परतलेले आहेत, त्यांच्यावर उपचार झाल्यानंतर तर 2 जण, एक आई आणि त्याचा एक बाळ जे होतं 1.5 महिन्याचं, त्यांच्यावर उपचार सुरू आहे। बाळाची प्रकृती अजूनही गंभीर असल्याचं सांगण्यात येत आहे, तर जी दुसरी महिला आहे तिच्या पायाला गंभीर दुखापत असल्याचं सांगण्यात येत आहे। ठीक, अमर, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी आणि अपडेट्स आपल्याकडून वेळोवेळी जरूर जाणून घेत राहू काय नेमकी कारवाई झाली या संदर्भात। तर आमचे प्रतिनिधी अमर काणे या अपघाताविषयी आणखी माहिती देत